नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कामगार या पदाची 38 रिक्त जागांची भरती जी आहे हे निघालेली आहे. मित्रांनो, ही एक सरळ सेवा पद्धतीने भरती निघालेली आहे, एक परमनंट भरती आहे. या अंतर्गत जे आहे महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृह या ठिकाणी जे आहे 38 रिक्त जागांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये जे आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती याची जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर मित्रांनो, यामध्ये जे वेतनमान आहे ते 18,000 ते 56,900 रुपये इतकं राहणार आहे. एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे 38 आहे आणि गट ड संवर्गाची ही पदे राहणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या 9 रिक्त जागा आहे, अनुसूचित जमाती 2, व्हीजे ए कॅटेगरीच्या 2 जागा आहे, NTB साठी 3, NTC साठी 3 आणि NTD साठी सुद्धा 3 जागा आहे. त्यानंतर विमाप्र साठी 1 जागा आहे. त्यानंतर ओबीसी साठी 15 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 38 रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे. या संदर्भात जे शैक्षणिक पात्रतेविषयीची जी माहिती आहे ती खाली त्यांनी दिलेली आहे. कामगार पदाकरिता 2 जागा या दिव्यांग उमेदवारासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. यामध्ये दिव्यांगत्वाचे जे काही प्रकार आहे तर त्याची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर त्यानुसार जे आहे ते सुद्धा उमेदवार यामध्ये पात्र आहे. यामध्ये अंशतः अंधत्व असलेले उमेदवार, त्यानंतर श्रवणशक्तीमध्ये जे काही दोष असलेले उमेदवार सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. तर यामध्ये जे आहे देवनार पशुवधगृहातील जे काही कामगार पदाची कर्तव्य सूची आहे, म्हणजे तुम्हाला काय कामं करायची आहेत त्याची माहिती सुद्धा इथे दिली आहे. यानुसार पशुवधगृहातील अंतर्गत रस्त्याची साफसफाई करणे, पशुवधगृहाची स्वच्छता धुलाई करणे, पशुवधगृहातील उघड्या गटारांची व सांडपाण्याची वाहून नेणारे जे काही नाले राहतात त्यांची स्वच्छता ठेवणे, अशा प्रकारचे कामे तुम्हाला करावे लागतील. तर आता आपण शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेऊया. येथे आरक्षणाबद्दलची माहिती दिली आहे, तर ते तुम्ही जाणून घेऊ शकता. तर आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दिला आहे 2.11चा. तर जर समजा तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अप्रेंटिसशिप केली असेल, तर अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना 10% पदे जी आहे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षण घेऊन NCTVT परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये त्या संदर्भात स्पष्टपणे दावा करणे गरजेचं राहील. म्हणजे जो काही ऑनलाईन फॉर्म भराल तर त्यामध्ये तुम्हाला ते नमूद करणे गरजेचं राहील. जर समजा तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर कामगार पदासाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया. तर उमेदवार जो आहे इयत्ता 10वी पास असला पाहिजे, तसेच भारताचा नागरिक असला पाहिजे. यामध्ये शारीरिक मोजमाप खाली प्रकारे त्यांनी मागितलेलं आहे. यामध्ये उमेदवार जर पुरुष असेल तर उमेदवाराचं जे काही वजन आहे हे 50 किलोग्राम असलं पाहिजे, उंची 157 सेंटीमीटर आणि स्त्री उमेदवारासाठी 45 किलोग्राम वजन आणि 150 सेंटीमीटरची हाईट त्यांनी मागितलेली आहे. वयोमर्यादा जर बघितली तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा यामध्ये दिलं आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास, म्हणजे ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या दिनांकापासून जे आहे यामध्ये वयोमर्यादा कॅल्क्युलेट केली जाईल. त्यामध्ये तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे. तर खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 38 वर्षापर्यंतचे त्यांनी दिले आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा दिलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे वयोमर्यादेची माहिती त्यांनी दिलेली आहे. यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. तर यामध्ये जे आहे तुमची संगणकावरती एक परीक्षा घेतली जाईल ऑनलाईन पद्धतीने. तर यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरणाचे 25 प्रश्न राहतील, इंग्रजी भाषा आणि व्याकरणाचे 25, सामान्य ज्ञानाचे 25 आणि बौद्धिक चाचणीचे 25. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहतील. अशा प्रकारे 200 गुणाची ही परीक्षा राहील. यामध्ये प्रत्येक परीक्षेचं जे काही माध्यम आहे ते मराठी राहील. फक्त इंग्रजी भाषा आणि व्याकरण जे आहे हे इंग्रजीमध्ये विचारलं जाईल. यामध्ये त्यांनी खाली नोटिफिकेशन जेव्हा मी रीड केली आहे तर त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की मित्रांनो, प्रत्येक सेक्शनला 25-25 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला दिला जाईल, असं त्यांनी खाली दिलेलं आहे. यामध्ये जे आहे मौखिक चाचणी कुठल्याही प्रकारे घेतली जाणार नाही.
तर अशा प्रकारे दिलेलं आहे. उमेदवाराच्या जे काही वयोनुसार जे आहे, जर समजा समान गुण राहिले तर वयानुसार त्यांना प्राधान्य दिलं जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भाची माहिती दिली आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक 28 जानेवारी 2026 पासून सुरू होईल आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 फेब्रुवारी 2026 राहणार आहे. आता परीक्षा शुल्क जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये शुल्क आकारण्यात आलं आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. तर हे शुल्क जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे. यासाठीची परीक्षा जी आहे TCS मार्फत घेतली जाऊ शकते. त्यानंतर परीक्षा केंद्रात संदर्भाची नियमावलीची माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर नॉर्मलायझेशन सुद्धा राहू शकते, कारण एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर पेपर झाला तर नॉर्मलायझेशन जे आहे हे राबवलं जातं. त्यानंतर ग्रुप वाईज टाइम सेटर, तर प्रत्येक ग्रुप म्हणजे जे काही प्रत्येक सेक्शन आहे त्यानुसार त्यांनी टायमिंगचं इन्फॉर्मेशन दिली आहे. प्रत्येक सेक्शनला 25 मिनिटाचा टायमिंग राहील. त्यानुसार तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे पेपर सोडवणे गरजेचं राहील आणि एका सेक्शनचा जो काही टायमिंग आहे तो समाप्त झाल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या सेक्शनला स्विच करू शकत नाही, हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आणखी काही माहिती दिली आहे, जसे की जॉब लागला आणि तुम्हाला सोडून द्यायचं राहिलं तर त्यामध्ये काही अटी व शर्ती त्यांनी टाकून ठेवलेल्या आहे. यामध्ये दिलं आहे की निवड झालेल्या उमेदवाराची सदर पदावर नियुक्ती करण्यापूर्वी 1 महिन्याचं जे काही वेतन राहील तेवढी सुरक्षा अनामत रक्कम म्हणून तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर यामध्ये सुरुवातीला 3 वर्ष कालावधीचं तुम्हाला परिवीक्षा दिन कालावधी राहील. तर प्रोबेशनरी पिरियड हा 3 वर्षाचा यामध्ये त्यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे कायम केले जाईल. त्यानंतर आणखी काही माहिती दिली आहे. MCQ आधारित परीक्षामध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागाचा समावेश करणे. तर त्यामध्ये एक्झाम पॅटर्नबद्दल आणखी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. जसं की ग्रुपनुसार यामध्ये कसे क्वेश्चन राहतील, तर मराठीची 7, त्यानंतर ग्रुप बी मध्ये 6, ग्रुप सी मध्ये 6 आणि ग्रुप डी मध्ये 6 अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातील. इंग्लिशचं जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड टेस्टसाठी सुद्धा यामध्ये अशा प्रकारे माहिती दिली आहे. तर 100 मिनिटाचा टायमिंग राहील आणि 100 प्रश्न राहतील. तर एक प्रश्न सोडवायला साधारणतः 1 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे जे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कामगार पदांची ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर समजा तुम्हाला हे जाहिरात डाउनलोड करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक देत आहे. त्यावरती जाऊन तुम्ही हे आर्टिकलची लिंकवरून जाहिरात डाउनलोड करू शकता. तसेच यासाठीची ऑनलाईन अप्लाय लिंकसुद्धा ॲक्टिव्ह झाल्यानंतर तिथे प्रोव्हाइड करून दिली जाईल. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.